आणि एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। एक ब्रेकिंग बातमी आपण झी 24 तासवर पाहतोय। बिहारमध्ये काँग्रेसच्या खात्यात भोपळा आलाय। आताची महत्त्वाची बातमी, बिहार निवडणुकीमध्ये काँग्रेसचा सुपडा साफ झालाय। बिहारमध्ये काँग्रेसच्या खात्यामध्ये भोपळा आलेला आहे। गेल्या काही तासांपासून आपण पाहतोय की काँग्रेस 6 जागांवर आघाडीवर होती, मात्र आता काँग्रेसच्या खात्यामध्ये भोपळा आलेला आहे। 0 जागा काँग्रेस आपल्याला पाहतोय। एकाही जागी आपल्याला काँग्रेसचे उमेदवार आपल्याला आघाडीवर पाहायला मिळत नाहीये आणि ही काँग्रेससाठी मोठी नामुष्की म्हणावी लागेल। खरं तर राहुल गांधी यांनी रान उठवलेलं होतं। मत चोरीचा, ईव्हीएमचा मुद्दा त्यांनी सातत्यानं समोर मांडलेला होता। यात्रा सुद्धा त्यांनी काढलेली होती, मात्र एवढं सगळं असताना त्या यात्रेला भरघोस प्रतिसाद मतदारांचा आणि जनतेचा लाभलेला असताना सुद्धा जेव्हा मतपेटीमधून निकाल आता समोर येत आहेत, त्यामध्ये मात्र बिहारच्या निवडणुकीमध्ये बिहारच्या मतदारांनी काँग्रेसला नाकारलेलं आहे। हेच यातून स्पष्ट होतंय। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, बिहारमध्ये काँग्रेसच्या खात्यात भोपळा। एकाही जागेवर काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आपल्याला दिसत नाहीये। खरं तर काँग्रेसने या संपूर्ण पराभवाची मीमांसा करायला हवी। काय नेमकी कारणं आहेत, का मतदारांनी त्यांना नाकारलं, यांचा पूर्णपणे काँग्रेसच्या नेत्यांनी विचार करायला हवा। आणि अर्थातच आगामी ज्या इतर ठिकाणी निवडणुका आहेत, महाराष्ट्राचा विचार केला तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, या निवडणुकीवर सुद्धा याचा कुठेतरी परिणाम होऊ शकतो। त्यामुळे लागलीच काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी याची जबाबदारी स्वीकारून पूर्णपणे सर्वंकष यावर विचार विनिमय करायला हवा।